इथे सपोर्टला टॅप करून मार्केट बूम होण्याची शक्यता आहे, नाहीतर मग खाली पण येईल. पण जर जायचं असेल तर ह्याला टॅप करून मार्केट जाण्याची शक्यता आहे. म्हणजे 786 ची जी लेवल आहे लिक्विडिटी, जी ह्या प्रकारे मार्केट घेतं ना एक स्पाइक मारून ह्या प्रकारे, तशी ह्याच्यामध्ये एंट्री करेल ह्या सपोर्टला, प्लस ही 786ची जी लिक्विडिटी आहे ती घेईल आणि तिथून मार्केट जाण्याची शक्यता आहे. अशी पॉसिबिलिटी आहे. पण ते जे बनवेल मार्केट, तिथे आल्यानंतर जे काय बनवेल मार्केट, हायर हाय डब्ल्यू पॅटर्न किंवा काही बुलिश पॅटर्न बनवेल त्याच्यावर ते डिपेंड आहे. पण मला अंदाज असं वाटतं की इथून पण नाही जाणार मार्केट, इथून जाण्याची शक्यता आहे. बघूया आपण कसं बनवते. पण हे आहे ना, हा सांगतो तुम्हाला, हा जो आहे तुमचा ट्रेड बरोबर होता, ट्रेड चुकीचा नव्हता. पण न्यूजची जी हे होती, न्यूजचा इफेक्ट होता, त्या न्यूजमुळे इथलं सगळं प्राइस ॲक्शनच बिघडलं. नाहीतर मार्केट हा जो मूव होता, हा बघा, हा जो मूव होता ना, हा सेल साईडचा आहे. याचा अर्थ सेलिंगमध्येच मार्केट यायचं आहे, फक्त तो इथे ट्रॅपी बनलेला आहे मार्केट. हा बघा, तर हा जो मूव आहे ना, तो हा इथून यायला पाहिजे होता, असा असा. पण हे न्यूजनी सगळं गडबड करून टाकलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की हे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस मार्केट असे मूव करतो ना मोठ्या मोठ्या, सपोज हा मूव एक केलाय, हे मोठ्या मोठ्या बूम झालं होतं इथून मार्केट, हे जे मूव आलेत, थोडा साईडवेज पुन्हा बूम, पुन्हा साईडवेज रेस्ट, पुन्हा बूम, अशा प्रकारचे जे मूव करतो मार्केट, तर त्याच्यानंतर ना हा जो मूव होतो, मूव झाल्यानंतर मार्केट थोडं तरी साईडवेज असणार, थोडं तरी साईडवेज होणारच. स्पेशल जे मूव असतात, जे इम्पल्सिव्ह मूव म्हणतो आपण त्यांना, तर ते मूव कुठेतरी थांबतात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. तर असे मूव झाल्यानंतर, म्हणजे एकतर्फे रॅली झाल्यानंतर, ही एकतर्फे रॅली झालेली आहे अजून. म्हणजे जर तुम्ही 15 मिनिटाची कॅन्डल बघितलीत कॅन्डलवर, तर हा जसं पतंग जातं ना वर, एक इथे पतंग आहे आणि हा दोरा आहे, त्याप्रमाणे मार्केट झाले. कुठेही तुम्हाला प्रॉपर, म्हणजे मी सांगण्याचीच गरज नाही, तुम्हीच ओळखा की कुठेही अशी प्रॉपर रिट्रेसमेंट 618 वर झाली नाही, पुन्हा असं मार्केट गेलं अशा प्रकारच झाले नाही. बघा, तुम्ही निरीक्षण करा की वन साइड रॅली दिली आहे. तर अशा रॅल्या होतात गोल्डमध्ये, नाही असं नाही. पण अशा रॅल्या झाल्यानंतर मार्केट कुठेतरी स्टॉप घेणारच. त्याचा जो स्पीड आहे, त्याचा जो व्हॉलेटिलिटी आहे, किंवा त्याचा जो व्हॉल्यूम आहे, तो कुठेतरी थांबतो, कुठेतरी स्टॉप घेतो. त्यामुळं आपण आपल्या मनाला पण समजवलं पाहिजे की 2-4 दिवस फुल मार्केट बूममध्ये होतं, आज थोडंसं मार्केट साईडवेज असण्याची शक्यता आहे. पण आपण काय करतो, तुम्ही काय मी काय, ह्याच्यामध्ये काय फरक नाही. मी सांगतोय याचा अर्थ मी काहीतरी तुमच्यापेक्षा वेगळा आहे अशातला भाग नाही. पण हे कोणीतरी सांगायला पण पाहिजे. नाही, मी नाही सांगितलं तर मग तुम्हाला कोण सांगणार, म्हणजे सध्या तरी ह्या कोर्समध्ये. तर आपण काय करतो, रोजची जी मुवमेंट असते, आज मार्केट बुलिश जोरात मुवमेंट आली, आज मार्केट बुलिश जोरात मुवमेंट आली, आज मार्केट बुलिश जोरात मुवमेंट आली. तसंच आज दिवस उजाडला की मार्केटकडे बघतो आपण, काय आज मार्केट बुलिश जोरात मुवमेंट येणार, किंवा तिथून मार्केट खाली बूम होणार नाही. हे जेव्हा आपण ओळखायला शिकू की मार्केटने 2-4 दिवस अगदी बूम रॅली केलेली आहे, मग त्याच्यानंतर कुठेतरी मार्केट ट्रॅपी होईल. मार्केटचे फेज काय, एकतर बुलिश, 4 फेज आहेत मार्केटचे, लक्षात ठेवा, अगदी कुठेतरी नोट करून ठेवा. 4 फेज आहेत मार्केटचे. एक त्यातला फेज म्हणजे मार्केट बुलिश, जो आत्ताच झालेला आहे फेज. त्याच्यानंतर दुसरा फेज बेरिश, त्याच्यानंतर तिसरा फेज ट्रॅपी, आणि चौथा फेज साईडवेज. हे अगदी तुम्ही ॲज अ ट्रेडर म्हणून एकदम बेसिक गोष्ट आहे ही अगदी आपल्या मनामध्ये कुठेतरी कोरून ठेवा.
नाहीतर आपल्या मनाला आठवण नसते की 2 दिवस रॅली झाली, आता मार्केट, आपण ते मार्केट साईडवेज किंवा ट्रॅपी ह्याचा विचारच नाही करत. पण तो कधी विचार करतो माहितीये, ज्यावेळेस मार्केट आपले 1-2 एसएल खातो आणि आपले हे नाही होत, ट्रेड सक्सेस नाही जात किंवा काही मुवमेंट नाही मिळत, आपले ट्रेड फसतात, हे जेव्हा होतं ना त्यावेळेस आपण विचार करतो, अरे हां, आज ना मार्केट थोडं ट्रॅपी वाटतोय किंवा साईडवेज वाटतोय. हे कधी बोलतो आपण, हे झाल्यानंतर सगळं एसएल हिट म्हणा किंवा या व्हॉट एव्हर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्याच्यासाठी आपण 1 दिवस अगोदर प्रिपेअर्ड झालं पाहिजे. मी काय बोलतोय ते लक्षात घ्या, पक्क लक्षात घ्या. मार्केट उद्या काय असेल ह्याचा अंदाज आपण आज बांधला पाहिजे. कसा? ज्या रॅल्या होतात, ज्या मुवमेंट होतात, जे साईडवेजचे प्रकार होतात, त्याच्यावरून आपण अंदाज बांधला पाहिजे. उद्याचं मार्केट कदाचित साईडवेज असू शकतो किंवा उद्याचं मार्केट कदाचित ट्रॅपी असू शकतो. का? तर 2-4 दिवस फुल बुमिंग होतो मार्केट. याचा अर्थ आज पण बुमिंग असेल, खाली सुसाट रॅली जाईल? नाही. ह्या 2 मार्केटपैकी म्हणजे कुठल्या, साईडवेज आणि ट्रॅपी, या 2 पैकी आज एक प्रकार असण्याची शक्यता आहे. हे कधी कळलं पाहिजे आपल्याला, एक मनाची तयारी कधी झाली पाहिजे, एकतर आदल्या दिवशी रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी. हे ज्यावेळेस आपण अगोदर आपल्या माइंडला प्रिपेअर करायला शिकू ना, त्यावेळेस आपण खरे ॲनालिसिस करायला शिकू. पुन्हा सांगतो की ज्यावेळेस अशा रॅल्या होतात, मग ती बूम अप साईडला असो रॅली, नाहीतर डाऊन साईडला असो रॅली, पण ह्या ज्या रॅल्या झाल्यानंतर मार्केट साईडवेज किंवा ट्रॅपी 2 प्रकार असतात. आता साईडवेज आणि ट्रॅपी ह्याच्यामध्ये फरक काय असं म्हणाल, ते तुम्हाला हळूहळू मी सांगेन काय ते. ट्रॅपी थोडक्यात मध्ये सांगतो. आता साईडवेज म्हणजे काय तुम्हाला सांगायलाच नको, की त्यावेळेस कुठलंही प्राइस ॲक्शन बनवत नाही किंवा कुठलाही स्पेशल मूव येत नाही, तिथेच असतो. सपोर्ट रेजिस्टन्स असंच करत असतं ते. पण मार्केट एंट्री देतोय, नाही देतोय, काढतोय, अशा प्रकारचं असं ते साईडवेज. तुम्हाला साईडवेजचं काय स्पेशल असं सांगायला नको. इंडियन मार्केटपासून आपण साईडवेज हा प्रकार अगदी आंघोळणीच पडलेला आहे, कारण इंडियन मार्केटमध्ये साईडवेजपेक्षा दुसरं काहीच नसतं. तर साईडवेज हे सांगण्याची गरज नाही. पण ट्रॅपी थोडक्यात मी सांगतो, ज्यावेळेस आपण जे हा टॉपिक बघू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. ट्रॅपी म्हणजे काय, तर आपला सेटअप बनतो. त्या दिवशी काय होतं, आपला सेटअप बनतो, मार्केट प्राइस ॲक्शन सुद्धा बनवतो. बघा, ट्रॅपी आणि साईडवेज ह्याच्यामध्ये फरक काय, की साईडवेजमध्ये काय आपला सेटअप नाही बनत, प्राइस ॲक्शनला सपोर्ट नाही करत, रिस्पेक्ट नाही करत, काही नाही, फक्त मार्केट स्लोली काहीतरी मूव्ह व्हायचं म्हणून होत असतं. प्लस त्याच्या विरुद्ध ट्रॅपी मार्केटमध्ये मूव्ह येतात. एक गोष्ट म्हणजे मूव्ह येतात, त्याच्यामध्ये आपला सेटअप बनतो, त्याच्यामध्ये आपलं प्राइस ॲक्शन काम करत असतं. पण आपला सेटअप हा ट्रॅपी असतो. आपला सेटअप बनवून मार्केट आपला एसएल हिट करतो. सेटअप बनवतो पण एसएल हिट करतो. प्राइस ॲक्शन बनवतो, आपला सपोर्ट दाखवतो, आपल्याला असतो सपोर्टला बरोबर ट्रॅप बनवतो की मी आता इथून सपोर्टवरून वर चाललोय असं दाखवतो, पण आपला एसएल हिट करतो. रेजिस्टन्सवरून रिजेक्शन येतं. प्राइस ॲक्शन जसं काय प्राइस ॲक्शन अगदी प्रामाणिकपणे गोल्ड फॉलो करतोय, पण तो ट्रॅपी असतो, आपला एसएल हिट करतो. म्हणजे ट्रॅपीमध्ये काय असतं की ट्रॅप करत असतो मार्केट आपल्याच सेटअपवर, आपल्याच प्राइस ॲक्शनवर, आपल्याच ॲनालिसिसवर. म्हणून असे ट्रॅपी मार्केट ओळखायचं आणि त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व्ह व्हायचं ते आपण ठरवायचं असतं. साईडवेजमध्ये सांगायची गरजच नाही, नसेल मूव तर आपण हात पण नाही लावत. आता ह्या ट्रॅपी मार्केटमध्ये जर का तुम्ही ओळखलेत, ते लगेच लक्षण दिसतं की सकाळी उठल्या काय आपण डायरेक्ट ट्रेड नाही घेत, आपण स्टडी करतो मागचा आपला सकाळपासून माझा ट्रेड बनलाय काय, कुठे सेटअप बनलाय का, अरे इथे बनला होता पण मार्केट परफेक्ट ट्रेड सेटअप बनवला होता, तरी सुद्धा माझा एसएल हिट झाला असता. याचा अर्थ आज काहीतरी गडबड दिसतोय. परफेक्ट प्रॉपर सेटअप बनून पण एसएल हिट होत असेल तर त्या दिवसाचं मार्केट
अवॉइड केलेलंच बरं, कारण ते ट्रॅपी या प्रकारात पडतो आणि ह्या ट्रॅपीमध्येच तर मार्केट आपल्याकडून पैसा काढतो जे आपण कमवलो असतोय. आता ह्या बूममध्ये जे हे कमवलं असेल, मार्केटला का माहिती नाही का की ह्याच्यामध्ये लोकांनी खूप कमवले असतील पैसे, मग आता ह्यांच्याकडून काढून पण घ्यायला पाहिजे का? मार्केट सहजासहजी एवढ्या बुमिंगमध्ये देणार आहे का? मग हे काढून घेण्यासाठी, आणि दिले नाही लोकांना तर लोक ट्रेडिंग पण नाही करणार. नुसतं ट्रॅप करत राहिलं, नुसतं लोकांची हिट करत राहिले असेल, लोक कोणाला डिमोटिवेट होऊन बाहेर पडतील. त्यासाठी हे मार्केट अशा प्रकारे देत असतं आणि दिल्यानंतर जे ट्रॅपी मार्केट असतो त्याच्यामध्ये दुप्पट काढून घेतो. कारण एकदा एस एल हिट झाला तर आपण थांबत नाही एका ट्रेडवर, तो कव्हर करण्यासाठी मग रिवेंज ट्रेड करता करता ओव्हर ट्रेड, हे सगळे लागे बांधे अगदी सुरू होतात. ह्याच्यामध्ये आपण 10,000 जर कमवले असले डॉलर, $10,000 जर कमवले असले तर आपण $20,000 घालू त्याच्यामध्ये. अशा प्रकारचं मार्केटचं सगळं स्ट्रक्चर आहे. नुसता बुल रन दिला आणि आपण लगेच हे करू की आता लगेच फॉल चालू होईल इथून, किंवा इथून अजून एक रिटेज देऊन लगेच नाही. अशा प्रकारचं मार्केटचं स्ट्रक्चर नाही. एक फेज झाला मार्केटचा, त्याच्यानंतर दुसरा फेज येतो, त्याच्यानंतर कुठला आता तर मी सिरियसली सांगितलं की बुलिश नंतर बेरिश नंतर ट्रॅपी नंतर असं हे सिरियसली येणार नाही की बुलिश झाला आता चला आता बेरिश येणार नाही. हे कुठला कधी फेज चालू होईल कोणच सांगू शकत नाही, पण तो फेज वेगळा असतोच. या चारपैकी फेज, ह्याच्या व्यतिरिक्त फेजच नाही मार्केटमध्ये. बुलिश फेज असणार, बेरिश फेज, साईडवेज आणि ट्रॅपी. हे अगदी माइंडमध्ये कोरूनच ठेवायचं. म्हणून आपण जे आदल्या दिवशी आपण प्रिपेअर करायचं ना मानसिकला की 2-4 दिवस बुलिश ट्रेंड झालेला आहे, याचा अर्थ उद्या मला थोडंसं सावध राहायला पाहिजे. ठीक आहे, उद्या पण बुलिश असेल तर वेल अँड गुड, ते मला प्राइस ॲक्शन सांगणारच आहे, पण मला थोडं मनाला माझ्या सावध करायला पाहिजे. नाही तर माझं मन काय बोलतो माहिती आहे, चला मार्केट बूम आहे, थोडासा रिट्रेसमेंट आली इथून पुन्हा मी हाय घेईन, किंवा एवढा बूम झालेला आहे, मार्केट वर आलेलं आहे, आता इथून लगेच फॉल करण्याची शक्यता आहे, आजपासून मी सेलिंगची ट्रेड बघणार. हे मन बोलत असतं आपलं. तुमचं काय आणि माझं काय ह्याच्यामध्ये काय वेगळं नाही. हे आपलं जी सायकोलॉजी असते, मन म्हणजे काय सायकोलॉजी, तर ही सायकोलॉजी आपल्याला सांगत असते की आता मार्केट सेलिंगकडे वळणार नाही, लगेच वळणार नाही. तुमचा पैसा जो तुम्ही खेचले असतात ते मार्केट पैसा काढणार आणि त्याच्यानंतर मग पुढचा फेज चालू होणार. मग तो जर ट्रॅपी असेल तर मग बघायलाच नको. मग अशा मार्केटमध्ये आपण थोडंसं अवॉइड करायचे. जर हे फेजनुसार आपण ट्रेडिंग स्टाईल जर आपली ट्रेडिंग स्टाईल जर फेजनुसार ठेवली तर आपण प्रॉफिटेबल बनू. हे आपण बोलतो ना की 100 90 जण लॉसमध्ये असतात आणि 9-10 जणच आपण प्रॉफिट कमवतो. ह्याचं कारण हे की मार्केट पैसा देतो, ज्या लालचने आपण जातो मार्केट पैसा देतो, पण मार्केटला जर चकवायचं असेल तर हे फेज वाईज आपल्याला ट्रेडिंग करायला लागेल. पैसा देतो मार्केट, त्याचे दुप्पट काढतो, कारण मार्केटला रिटेलरची सायकोलॉजी एकदम वेल अँड परफेक्ट माहिती आहे की जो रिटेल ट्रेडर आहे तो अगदी आता बेसावध असणार की मी बुलिशपणा दाखवलेला 2-4 दिवस, आज पण त्याच्या मनात बुलिशपणाच असेल रिटेलरच्या. मग त्याला कसा ट्रॅप करायचा हे सगळं प्लॅन असतं ते पूर्ण. एवढा इझी पैसा मिळतो म्हणजे एवढं इझी नाही आहे ते. त्यामुळं आपल्या मनाला पहिलं म्हणजे मनाला प्रिपेअर करणं महत्त्वाचं आहे, एकदम मोस्ट इम्पॉर्टंट. आजचा मी बुलिश होता फेज, उद्याचा मला थोडा सावध राहायला पाहिजे. मे बी असेल पण बुलिश, पण मला माझं प्राइस ॲक्शन सांगेल, कॅन्डलचा व्हॉल्यूम सांगेल, कॅन्डलच्या मुवमेंट सांगेल, हे सगळं एक्सपिरियन्सने येणार आहे. त्याच्यासाठी मनाला अगोदर आपली सायकोलॉजी तशी बनवून ठेवली पाहिजे की उद्या मी थोडासा सावध राहील. आज पूर्ण फॉल झालेला आहे, उद्या मी थोडा सावध राहीन. का? पहिलं बघेन मार्केटमध्ये काय होतंय ते. का? तर मे बी ट्रॅपी असू शकतो, मे बी साईड वेज असू शकतो, मी डायरेक्ट कशी एंट्री घेऊ.
ट्रॅपी असेल आणि आपला सेटअप बनवला, कसं काय आपल्याला कळणार? त्यासाठी सकाळी उठल्यावर पहिला जो सकाळपासून जो बनलेला असतो चार्ट, तो थोडा स्टडी करून अंदाज येतो. एक थोडासा, अगदी ॲक्युरेट नाही सांगू शकत, पण थोडाफार अंदाज येतोय काय मार्केट आजचं कशा प्रकारचं आहे ते. म्हणून ह्या 4 फेजला अनुसरून, हे 4 फेजला ओळखून जर आपण आपली ट्रेडिंग स्टाईल ठेवली तर आपण प्रॉफिटेबल बनू. अन्यथा बुलिशमध्ये कमवू, बेरिशमध्ये कमवू आणि साईडवेज आणि ट्रॅफिकमध्ये गमवू, किंवा प्रॉफिट कमी तरी होईल आपला 50% पेक्षा कमी. सपोज ह्या फेजमध्ये मी 1 लाख रुपये कमवले आणि माझं 50 रुपये 1000 रुपये लॉस झाला ह्याच्यामध्ये ट्रॅफिकमध्ये, मग तो तेवढं असं मानसिकता सॅटिस्फॅक्शन नाही. सपोज 1 लाखापैकी 70,000 रुपये राहिले माझ्या खिशात किंवा 60,000 राहिले, ठीक आहे, मी म्हणते ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये काय जाणार नाही असं नाही, पण कमीत कमी 1 लाख पैकी 60,000 तरी आपल्या खिशात राहायला पाहिजे ना. तर मग आपण एवढी मेहनत करून उपयोग, डोळं फोडून, एवढं मानसिक हे लावून, स्टडी करून. पण ते कधी राहतील? हे फेज येणारे आपण ज्यावेळेस आपल्या मानसिकला प्रिपेअर होऊ स्वतः, की उद्या माझं मार्केट कशा प्रकारे असू शकतं. आता एवढं मार्केट वरती आले, उद्या अजून पण मी सांगतोय, उद्या जर साईडवेज असेल तर जास्तीत जास्त शक्यता आहे कदाचित ह्याच पट्ट्यात फिरत राहील मार्केट, कदाचित ह्या पट्ट्यामध्ये मार्केट अजून 2 दिवस राहील. आता हा जर 15 मिनिटाचा पट्टा आहे, पण आपल्याला काय दिसेल तो माहितीये की इथून 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 इथे एक मूव आला, आपण म्हणणार चलो हा डे लो आहे, हाय, किंवा इथून फिबोनाची येतोय, पुन्हा इथून जाणार. हे सगळं साईडवेज असणार आहे, 15 मिनिटाच्या बॉक्समध्ये फिरणार. पण हा ट्रॅप कसा करणार मार्केट? जर काय दाखवणार की 1 मिनिटावर आपण जर बघायला गेलो, अरे चांगले मूव येतात आणि हे म्हणतात साईडवेज आहे. नाही, मोठ्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघितलं तर ते तुम्हाला साईडवेजचं लक्षण दिसून येतं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल मुवमेंट नाही दिसणार. ज्या ट्रेड घेतल्यावर जे बुलिशपणा पाहिजे ना आपल्याला, म्हणजे फास्ट मुवमेंट पाहिजे. ट्रेड घेतल्यानंतर जर का साईडवेज झालं अगदी हळूहळू, मग त्याला मजा नाही. ट्रेड घेतल्यानंतर कशी मूव गेला पाहिजे सटासट,